कथा आहे मृगारीचा उद्धार। इतका भयानक पापी होता की एवढं पापी कोणीच नसू शकते, एवढं पापी कोणीच नसू शकते, इतका भयानक पापी होता। आणि त्याचा पण हरिनामाच्या शक्तीमुळे आणि भगवंताच्या भक्तांच्या संगतीमुळे कसा उद्धार होतो हा ड्रामा सर्वांनी आता लक्षपूर्वक बघायचा आहे। तुमचा ड्रामा सर्वांनी लक्षपूर्वक बघितला। आता सर्वांनी मोठ्या मुलींचा ड्रामा आहे, त्याच्यामध्ये वर्ग 7वी 8वी 9वी 10वीच्या मुली आहेत आणि सोबत लहान मुली ज्या काही उरल्या होत्या त्यांनी पण यांच्यासोबत भाग घेतलेला आहे। 3री 4थी 5वीच्या मुली 6वीच्या मुली। तर हरे कृष्णा, चला हरे कृष्णा, सुरुवात करूया मृगारीच्या ड्राम्याला। सुमित हरे कृष्णा, आता याची तुमच्या समोर आम्ही नारदमुनी आणि मृगारीचे नाटक सादर करीत आहोत। या नाटकाचे या नाटकामध्ये नारद उद्देशामध्ये एक जो की हरे कृष्ण, आवाज पाहून हसायचा, त्याचे परिवर्तन एका महान भक्तामध्ये झाले जो आता जमिनीवरच्या मुंग्यांना पाहून सुद्धा विचार करून पाहून टाकायचा। चला तर पाहूया आता काळोखी पुढे। हरे कृष्ण, हे सगळे प्राणी जंगलामध्ये फिरत आहेत आणि हा शिकारी आलाय, याचं नाव आहे मृगारी। जो क्रूर व्यक्ती तुम्ही समजत आहे तो मीच आहे। हो, मीच आहे मृगारी। मी तर तुझा मार्ग शोधण्यासाठी आणि तुझी चौकशी करण्यासाठी आलो होतो। मला मार्गात खूप सारे प्राणी मेलेले दिसले, जसे की वाघ, हरीण, डुक्कर असे। जे तुम्ही बघितले ते खरे आहे। ते तूच केले आहे? हो, मीच केलेले आहे। जर तुला या प्राण्यांचं मारायचंच होतं तर तू या प्राण्यांना अर्धवट का मारलं, पूर्ण का बरं नाही मारलं? अर्धवट मारण्यात आणि पूर्ण मारण्यात काय अंतर आहे? जर तू या प्राण्यांना अर्धवट मारशील तर तुला तर यांना खूप त्रास होणार आणि तुला पण खूप पाप मिळणार। आणि जर तू त्यांना पूर्ण मारशील तर तुला पाप मिळणार आणि जर तू त्यांना अर्धवट मारशील तर तुला खूप मोठे पाप मिळणार। मला लहानपणापासून माझ्या वडिलांनी असेच प्राण्यांना मारणे शिकवलेले गेलेले आहे। मला असेच प्राण्यांना मारून खूप आनंद मिळतो। मी तुझ्याकडे एकच मागणी मागते, तू माझी मागणी पूर्ण करशील? मागा, तुम्हाला जे हवे ते मी देईन। हरिणाची कातडी, वाघाची कातडी मागा। नाही, मला ह्या गोष्टी नाही, मला काही दुसरं पाहिजे। जे मी मागणार ते तू देशील तरच मी बोलते। तू फक्त एक काम कर, तू या प्राण्यांना जेव्हा पण मारशील, कोणत्या पण प्राण्याला मारशील तर तेव्हा त्यांना पूर्ण मार, अर्धवट मारून सोडू नको। ठीक आहे। अशा प्रकारे मृगारी आश्चर्यचकित झाला की एक भगवंताचे भक्त प्राण्यांना पूर्ण मारायला सांगतायत। तो आश्चर्यचकित झाला, तो स्वतः गोंधळात पडतो की त्याला समजत नाही की आता काय बोला। हरी बोल, पुढे। जर तू या प्राण्यांची अशी अवस्था करशील तर तुला पण भविष्यात हेच पाप भोगावे लागणार। नरकाचे दृश्य। हे सांगून नारदमुनी मृगारीला नरकामध्ये या पापाचे कसे परिणाम भोगावे लागतात याचे दृश्य दाखवतात।
नारद मुनी त्यांच्या शक्तीने मृगारीला नरकाचं दृश्य, तुम्ही समोर उभे राहा असे दाखवा. इकडे दाखवून मृगारी असं समोर जात नाही वडिलांकडे. नरकामध्ये हे सर्व प्राणी कसं लचके तोडत आहेत त्याचे हे मृगारीला दृश्य नारद मुनी त्यांच्या शक्तीने दाखवतात. नारद मुनी मला वाचवा. हेच प्राणी मी ज्यांना मारलं होतं पण तेच माझे लचके तोडत आहेत. नारद मुनी मला वाचवा. जर तुला माझ्या उपदेशाची गरज आहे तर मी तुला देते, पण काय तू त्याचे पालन करशील? हो, तुम्ही जे सांगताल मी त्या गोष्टीचे पालन करेन. पहिले तर तुझं धनुष्यबाण तोडून टाक. मी का माझं धनुष्यबाण तोडू? माझ्या परिवाराचं पालन पोषण कसं होईल? जिथपर्यंत तुझ्या उपजीविकेचा प्रश्न आहे तिथपर्यंत मी तुला धान्य पाठवेन. ठीक आहे नारद मुनी, मी माझा बाण तोडतो. आणि आता तू नदी किनाऱ्यावर माझ्यासोबत ये आणि ब्राह्मणासारखे कपडे घालून तुझ्या घरात जे पण मौल्यवान वस्तू धन असेल ते तू ब्राह्मणांना दान कर आणि पांढऱ्या कपड्यांमध्ये किंवा ब्राह्मणांच्या कपड्यांमध्ये माझ्यासोबत चल. धन्यवाद नारद मुनी माझे मार्गदर्शन करण्यासाठी. आता तू माझ्यासोबत चल आणि नदी काठावर एक घर बांध, छोटीशी झोपडी बांध आणि त्याच्यासमोर तुळशीचे पत्ते लाव आणि तुळशीचे पत्ते जे खाली पडतील ते त्यांना तू उचलायचं आणि त्याची चव घ्यायची. आणि जिथपर्यंत तुझ्या उपजीविकेचा प्रश्न आहे तिथपर्यंत मी तुला धान्य पाठवेल. आणि जेवढे तुझ्या पत्नीला तुझ्या बाळांना गरजेचे आहे तेवढेच तू करायचे आणि बाकीचे दान करून द्यायचे. हो नारद मुनी, तुम्ही जे सांगितले मी तुझ्या आज्ञेचे पालन. मृगारी घरातील सर्व वस्तू वाटप करून पर्वताच्या पायथ्याशी छोटे घर बांधून वरील नारद मुनींनी दिलेल्या अशा प्रकारे नारद मुनीच्या कृपेने मृगारी भक्त बनतो आणि सर्व आदेशाचे तो पालन करतो. अशा प्रकारे गावातली व्यक्ती विचारते चौकशी करतात की हा शिकारी कसा काय भगवंताचा भक्त झाला. आणि हे शिकाऱ्यांना बघून की एक शिकारी जो प्राण्यांना अडवत मारायचा तो भगवंताचा भक्त झाला, ते गावातले लोक त्याला खायला प्यायला आणून देऊ लागले की तो आता मोठा भक्त बनला. नारायण नारायण. प्रणाम नारद मुनी. कुठे निघाली सवारी? चला, आज मी तुम्हाला माझ्या शिकारी शिष्याचा
जवळ घेऊन जातो. बघूयात की तो बरा आहे की नाही. चला ना रुक्मिणी. नारायण नारायण. नाम नारायण नाम पर्वतनी. अरे ह्या मुंग्या माझ्या पायाने गेल्या नाहीच पाहिजे. बघा पर्वतमुनी, जो शिकारी शिष्य पहिले प्राणी अर्धवट मारून टाकायचा आता तो दुसऱ्यांना मारण्यास सुद्धा भीतोय. लव मात्र साधुसंग सर्व सिद्धी होय. ही आपलीच कृपा आहे नारद मुनी. या नारद मुनी व पर्वतमुनी माझ्या घरात या व आसन ग्रहण करा. माझे प्रिय नारद मुनी, तुम्ही गौरवशाली आहात. तुमच्या कृपेने सर्वात खालचा प्राणी देखील भगवंताची सेवा करत आहे. तुला तुझे अन्नधान्य घेऊन तर मिळत आहे ना. खूप प्रमाणात अशी भक्तिमय सेवा चालू ठेव. नारायण 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 नारायण. यांच्या सर्वांसाठी काळा भगवा बोलला. सर्वजण समोर या. साईडला काढू. महाराणी गेले काढू. हरे कृष्ण. वर्ग 8 मी नारद मुनीचा रोगी नाही. आठवा वर्गात शिकत आहे. मी यमदूतचा रोग करते. हरे कृष्ण. माझे नाव गौरी वेणुदर्भे. वर्ग 7 रोल नारायण यमदूत. हरे कृष्ण. माझे नाव आकांक्षा योगेश्वर. मी रोज सशंक केला आहे. नमस्कार. माझे नाव वेदिका भगवान गणपती. मी रोज नाथाचा केला आहे. हरे कृष्ण. माझे नाव आनंदी रवींद्रवार. वर्ग 4. मी रोज सापाचा केलेला आहे. हरे कृष्ण. मी पूर्वास मी हरीचा केलेला आहे. हरे कृष्ण. माझे नाव प्रणाली कैलास. मी इयत्ता 8 मध्ये शिकत आहे. मी भक्त दुगारीचा रोज केलेला आहे. हरे कृष्ण. माझे नाव आनंद दीपक पाटील. मी 8 वर्गात शिकत आहे. मी शूद्र संप्रदायाचा रोज केला आहे. हरे कृष्ण. माझे नाव प्रणाली मोहन उत्तर आहे. मी 7 वर्गात आहे. मी दुगारीचा रोज केलेला आहे. नमस्कार. माझे नाव मी वर्ग 7. मी आमचा रोज केला आहे. हरे कृष्ण. माझे नाव रेखा नारायणराव. तुम्ही वर्ग 9 शिकवत आहे. माझा रोल पर्वत मुनी. हरे कृष्ण. कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. या सर्वांचं जोरदार टाळ्याने स्वागत करा. या कथेवरून तुम्हाला